बीड जिल्ह्यातील वाघोरा तालुक्यातील माजलगाव येथे स्वाती केशव सोनवणे ही तरुणी राहत होती. तिचा विवाह केशव सोनवणे याच्याशी झाला होता. काही दिवस संसार चांगला चालला, पण नंतर मात्र ती पतीसोबत काही ना काही कारणातून भांडण करू लागली. या भांडणाचा केशवला एक त्रास होऊ लागला, पण संसाराकडे बघून तो तिच्या भांडणाकडे दुर्लक्ष करत होता. तिचा स्वभावच तसा आहे. त्याला काय करायचे असे म्हणून तो जमवून घेत होता. काही दिवस आनंदात तर काही दिवस भांडणात असे चालले होते. दरम्यान या दाम्पत्याला 2 मुले झाली, पण तिच्या वागण्यात मात्र काहीही बदल झालेला नव्हता. अखेर ती रागाने तिच्या आईकडे आळंदीला निघून गेली. तिच्यासोबत तिची दोन्ही मुले, स्वराज वय 2 वर्ष व विराज वय 1 वर्ष, हे दोघेही होते. पतीचे घर सोडून आलेली स्वाती आपल्या आई वडिलांकडे राहू लागली. तिचे वारंवार पतीसोबत भांडणे, पतीचे घर सोडून माहेरी येणे यामागे खरं कारण होते ते म्हणजे तिचे प्रेमसंबंध. तिचे प्रेमसंबंध तिच्या बहिणीचा दीर गौरव पोपट बोखारे याच्यासोबत होते. स्वातीची चुलत बहीण गौरवच्या भावाला दिली होती, तर स्वाती ही गौरवच्या चुलत मामाची मुलगी होती. त्या नातेसंबंधातून त्या दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. पण दोघात असणाऱ्या वयाच्या अंतरामुळे किंवा अन्य काही कारणामुळे त्या दोघांचे लग्न झाले नाही. तिचे केशव सोबत लग्न झाले. पती समजूतदार असला तरी तिला काही तो आवडत नव्हता. तिचा जीव गौरव मध्येच अडकला होता. गौरव हा मूळचा चिखली, तालुका श्रीगंधा, जिल्हा अहिल्यानगर येथील असला तरी तो सध्या सरदवाडी, तालुका शिरूर, पुणे येथे राहत होता. इथूनच तो नेहमीच आळंदी येथे जात होता. त्याचे कारण स्वातीला भेटणे हेच होते. स्वातीचे आई वडील आळंदी येथे राहून मोलमजुरी करत होते. स्वाती ही माजलगाववरून आपल्या दोन्ही मुलांना घेऊन 9 मे 2025 रोजी आळंदी येथे आली होती. ती आई वडिलांकडे राहू लागली होती. काही दिवसांनी स्वातीचा नवरा केशव सोनवणे हा तिला शोधत आळंदीत आला. त्याला तरी पत्नी आणि मुलांशिवाय कसे करणार होते. तो स्वातीला नेण्यासाठी आला, पण ती त्याच्यासोबत जाण्यास तयार नव्हती. अखेर नाईलाज झाला. मुलींचा संसार मोडू नये या भावनेने तिच्या आईवडिलांनी जावई केशवलाच गळ घातली. तुम्ही आणि स्वाती येथेच आमच्या जवळ खोली घेऊन राहा असे सांगितले. त्यास केशवने मान्यता दिली. आता केशव आणि स्वाती यांनी आळंदीतच भाड्याने खोली घेऊन संसार थाटला. तिथेच ते कामधंदा करू लागले. मात्र केशव सोनवणे याच्या दारू पिण्यामुळे घरात वाद होऊ लागले. रोजच नवरा बायकोत भांडण होत असल्याने आता तिचे आई वडील देखील हतबल झाले होते. मग त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलीचा दीर गौरव पोपट बखारे यास मध्यस्थी करण्यासाठी बोलवले. गौरव हा बोलक्या स्वभावाचा होता. त्याने केशवचाही विश्वास संपादन केला. आता तो स्वातीला राजरोस भेटू लागला होता. दिवसामागून दिवस जात होते, पण स्वाती व केशव यांच्यामध्ये रोज वेगवेगळ्या कारणावरून भांडणे होत होती. गौरव मिटवण्याच्या बहाण्याने येत होता. स्वातीशी संबंध वाढवत होता. अखेर तिने तिच्या आईवडिलांना सांगितले की मला केशव जवळ येथे राहायचे नाही. मी माझ्या दोन्ही मुलांना घेऊन कुठेही राहीन, पण याच्यासोबत राहणार नाही. तेव्हा तिचे आईवडील तिला म्हणाले की थांब जरा, मी उद्या आपले पाहुणे गौरव बोकारे यांना बोलावून घेतो, आपण त्यांना सांगू. दुसऱ्या दिवशी स्वातीच्या वडिलांनी गौरवला आळंदीत बोलावून घेतले. तो आला. त्याने त्या दोघांनाही समजून सांगितले. संध्याकाळी स्वातीचे वडील गौरव व केशव हे तिघेही एकत्र दारू पिले. आता सारे मिटले असे वाटत असतानाच दुसऱ्या दिवशी पुन्हा वाद झाला. मग स्वाती पुन्हा म्हणाली, मी येथे राहणार नाही. त्यावर गौरव म्हणाला, तुला इथे राहायचे नाही तर तिथेच चल माझ्या बरोबर. स्वातीने हे दोन्ही मुलांना सोबत घेतले आणि गौरवच्या दुचाकीवर जाऊन बसली. गौरवला हवे तसे झाले होते. गौरवने वाड्यात निर्जन जागा बघून गाडी थांबवली. आजूबाजूचा कानोसा घेतला. सगळीकडे सामसूम होती. तो तिला घेऊन आडोशाला गेला. तिला माहीत होते की त्याला काय हवे आहे. तो काम वासनेने पेटला होता. तिनेही त्याला नकार दिला नाही. त्याने तिथे तिच्याशी शरीर संबंध सुद्धा ठेवले. वासना शांत झाल्यानंतर ते पुन्हा गाडीवरून निघाले. काही अंतर पार करून गेल्यानंतर पुन्हा एकदा त्याने सुनसान जागा पाहून गाडी थांबवली. स्वातीचा देखील नाईलाज होता. ती त्या कामंधाच्या तडाख्यात सापडली होती.
तिथेही त्याने तिला आडबाजूला नेले आणि पुन्हा एकदा शरीरसंबंध केले. तिथून ते पुन्हा दुचाकीने निघाले. रांजणगावच्या जवळ खंडाळे येथे आल्यावर पुन्हा गौरखने गाडी थांबवली. तो तिला पुन्हा आडोशाला चल म्हणू लागला. तिने नकार दिला. त्याने कसेबसे तिला आडोशाला नेले. तो तिच्याशी शरीरसंबंध करण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा तिने त्याला रोखले. ती म्हणाली की तुला माझी संबंध ठेवायचे असतील तर तुला माझ्याशी लग्न करायला पाहिजे. मात्र गौरखने लग्न करण्यास नकार दिला. मी कशाला तुझ्याशी लग्न करू? तू मला फक्त सुख दे असे तो म्हणत होता. त्यावर ती चिडली. रागारागात तिने धमकावले की लग्न करायचे नसेल तर मी तुझे नाव सगळ्या नातेवाईकांना सांगेन, नाहीतर पोलिसांत तक्रार देईल. तिचे हे बोलणे त्याला अपेक्षितच नव्हते. त्याला वाटत होते की ती त्याचे सगळं ऐकेल, तो म्हणेल तसं वागेल, पण तिने त्याला थेट धमकीच दिल्याने तो आता चिडला होता. त्याने तिच्यावर हल्ला केला. तिचा गळा त्याने जोरात आवळून धरला. ती बचावासाठी धडपडू लागली, पण त्याने तिला सोडले नाही. काही वेळात तिचा श्वास थांबला. ती थंड पडताच तिच्या 2 लहान मुलांवर गौरखची नजर पडली. त्याने त्या 2 चिमुकल्यांचाही गळा आवळून ठार मारले. इतक्याने तिचा राग शांत झाला नाही. त्याने त्या मायलेकराच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर पेट्रोल टाकून 3ही मृतदेह जाळून टाकले. काहीच झाले नसल्याच्या अभिर्वात तो तिथून निघून गेला. त्याने सारे पुरावे संपवले होते. तो या गुन्ह्यात सापडणारच नाही अशी त्याला खात्री होती, पण तसे कधी होतच नाही. 25 मे 2025चा दिवस होता. या दिवशी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे आपल्या सहकारी अधिकारी यांच्यासोबत दिनभराच्या कामकाजाविषयी चर्चा विनिमय करत होते. या दरम्यान रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला कुणीतरी मोबाईल फोन करून कळवले की रांजणगावच्या हद्दीत हायवे लगत खंडाळे गावाकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला महिला व 2 लहान मुले यांचे 3 मृतदेह पडलेले आहेत. हे मृतदेह अर्धवट जळालेले आहेत. ही माहिती हे ड्युटी ठाणे अंमलदार यांना सविस्तरपणे ऐकून घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या केबिनमध्ये जाऊन सांगितले तसे त्या बीटचे बीट अंमलदार सहाय्यक फौजदार यांनीही कळवली. 3 मृतदेह ती अर्धवट जळालेले म्हटल्यावर निश्चितच काहीतरी भयानक प्रकार असावा, म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे सहकारी अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तेथे या 3ही मृतदेहांची बारकाईने पाहणी केली. या दरम्यान परिसरामध्ये पावसाचे वातावरण असल्याने त्या मृतदेहाची दुर्गंधी पसरू लागली होती. पावसाळी वातावरणामुळे आजूबाजूच्या जमिनीवर उठलेले वन काही दिसत नव्हते. मात्र त्या मृत महिलेच्या हातावर एक गोंधन होतं. त्याचं बारकाईने पाहणी करण्यात आली, कारण ओळख पटण्यासाठी हा दुवा फार महत्वाचा होता. जय भीम राजश्राम मॉम डॅड RS या गोंधनाचा फोटोही काढण्यात आला. रांजणगाव पोलीस स्टेशनला या बीडचे अंमलदार सहाय्यक यांनी सरकारतर्फे फिर्याद अनोळखी व्यक्तीविरुद्ध नोंदवली. त्यानंतर या गुन्ह्याची तिहेरी हत्याकांडाची नोंद झाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सर्वप्रथम आपले वरिष्ठ पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक व विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना मोबाईलद्वारे कळवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ पुणे ग्रामीणचे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जमा झाले. या सर्व वरिष्ठांनी मृतदेहाची बारकाईने पाहणी केली. फोटोग्राफरने त्या 3ही मृतदेहाचे वेगवेगळ्या अँगलमधून फोटो काढले. हा प्रकार अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने स्वतः पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल तसेच अप्पर अधीक्षक हे देखील तिथे घटनास्थळी दाखल झाले होते. प्रथम महिलेच्या हातावर असलेले गोंधनच्या आधारे ओळख पटवण्यासाठी आरोपीचा शोध लावण्यासाठी सुरुवातीस 7 तपास पथके तयार करण्यात आली. त्या पथकामार्फत पुणे नगर हायवे रोडवरील सुमारे सर्व CCTV फुटेज चेक करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या परिसरातील सुमारे 16,500 भाडेकरू तपासण्यात आले. या इतर तपास टीमने चाकण, तळेगाव, सुपा, रांजणगाव MIDC कामगारांकडे तपास केला, परंतु काहीही मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पुरेशी माहिती मिळत नव्हती. पोलीस तपाके पथके नाउमेद झाले नव्हते. पोलीस अधीक्षक यांनी सुद्धा नव्याने त्यांचे कौशल्य वापरून पुणे ग्रामीण जिल्ह्यातील 36 पोलीस स्टेशनचे तपास पथकातील प्रत्येक एक अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील तपास पथकातील अंमलदार यांची संयुक्त बैठक बोलावली.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जाऊन मानव मिसिंग माहिती घेऊन त्यांची पडताळणी करण्याचे काम चालू होते. त्याच दरम्यान बीड जिल्ह्यात गेलेल्या तपास पथकाला माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे मानव मिसिंग नंबरमध्ये एक महिला मिसिंग असल्याबाबत नोंद आढळली. तेथे तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी मिसिंग व्यक्तीची फोटोची पाहणी केली असता मृत महिलेच्या वर्णाशी साम्य आढळले. मृत महिला व मिसिंग महिला ही एकच असल्याची खात्री झाली. त्या महिलेचे नाव स्वाती सोनवणे असल्याचे निष्पन्न झाले. आता पोलिसांनी स्वातीचा नवरा केशव, तिचे आईवडील यांच्याकडे चौकशी केली. त्यातून गौरव बोकारे याचे नाव पुढे आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने गुन्ह्यात वापरलेले कपडे आणि गाडी जप्त करण्यात आली आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि ही घटना कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.